भारताच्या लेकींनी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. भारत विश्व विजेता बनला. पण या विजयानं गोड कडू असा एक क्षणही दिलाय. कारण विश्व विजयानंतरही स्मृती मंधानाचा नंबर 1 चा मुकुट सरकला आणि साऊथ आफ्रिकेच्या लॉरा वोलवॉर्टननं तो आपल्या खेळीनं हिसकावून घेतला. महिला वन डे क्रिकेट विश्वचषक भारतानं साऊथ आफ्रिकेला हरवत पटकावला. पण आयसीसीच्या नव्या रँकिंगनं थोडा धक्का दिला. स्मृती मंधाना दुसऱ्या स्थानकावर घसरली तर लॉरा वोलवॉर्ट अव्वल ठरली. सेमीफायनल आणि फायनल मध्ये सलग शतक ठोकत लॉरानं जबरदस्त फॉर्म दाखवला. दुसरीकडे भारताची जेमिमा रॉड्रिग्जनं तब्बल टॉप 10 मध्ये धडक मारली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनंही 14व्या स्थानी आहे. त्यांच्या रँकिंग मध्ये सुधारणा झालीय. तर ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी रँकिंग मध्ये 7व्या स्थानी आहे. तसंच न्यूझीलंडची सोफी डिवाईनही संयुक्तपणे 7व्या स्थानी आहे. त्याचबरोबर ऑलराऊंडर रँकिंग मध्ये दीप्ती शर्मा 4थ्या स्थानकावर आहे. तिने फायनल आणि सेमीफायनल मध्ये 7 विकेट्स तर घेतल्या होत्याच, शिवाय 82 धावा काढल्या होत्या. हा क्रमांक फक्त आकड्यांचा नाही तर सातत्य, मानसिकता आणि दबावाखाली टिकून राहण्याची जिद्द आहे. भारतानं कप जिंकला, पण वैयक्तिक पातळीवर अजून मोठं यश मिळवायचंय. क्रिकेट चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, पण स्मृतीसाठी ही वेळ आहे स्वतःला पुन्हा सिद्ध करायची. कारण रँकिंग गमावणं म्हणजे पराभव नाही तर नव्या प्रवासाची सुरुवात. भारतानं कप जिंकला हे गौरवास्पद आहे, पण स्मृती पुन्हा रँकिंगच्या शिखरावर झेप घेईल याची खात्री देशाला आहे. कारण विजेतेपद हरवत नाही, ते पुन्हा जिंकावं लागतं.